थंडीची चावल लागली की मला वेध लागतात ते योगा प्राणायामाचे. होतं काय, या दिवसात जेव्हा आपण योगा प्राणायाम करतो ना, त्याचं बेनिफिट आपल्याला भरपूर मिळतं आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं. मी आज 5:45लाच उठले आणि मस्तपैकी प्राणायाम केलं. सकाळची एवढी शुद्ध हवा असते ना, तर त्यामध्ये मी दीर्घ श्वास घेतले, लोम अनुलोम केलं, शीतली केलं, भ्रामरी केलं. त्याने मस्त सगळे स्नायू आपले ॲक्टिव्ह होतात. आणि शिवाय मी थोडंसंच आत्ता कपालभाती करू शकते आणि नंतर मी 10 मिनिट डोळे बंद करून आणि योगमुद्रा करून ओंकार साधना केली. ओंकार साधना तुम्ही करून पहा, एकदा तुम्हाला सवय लावा. आपल्याला इतकं मन सगळं शांत वाटतं, आपली बॉडी रिलॅक्स होते. आणि हे झाल्यानंतर मी शवासनात झोपून स्वतः सगळी बॉडी रिलॅक्स केली आणि मी माझं हे सकाळचं प्राणायाम संपवते. हा माझा नित्यक्रम आहे. मग मी 7 वाजता 7 ते 8 वाजेपर्यंत नातवाचा टिफिन बनवते, कारण त्याला कॉलेजला जायचं असतं. म्हणजे इथं आपलं कर्तव्य पण पूर्ण होतं. मग मी त्याचा टिफिन करून देते आणि 8 वाजता टेरेसवर येते. टेरेसवर मस्तपैकी ऊन असतं, ज्या उन्हाची आपल्याला गरज असते. आजकाल आपलं उन्हात जास्त बसणं होत नाही आहे. दिवसातला अर्धा तास तरी का होईना तुम्ही वेळ काढून सकाळच्या उन्हात अवश्य बसा, कारण विटॅमिन डी आजकाल बऱ्याच जणांचं कमी असतं, ते तुम्हाला मिळालंच पाहिजे. नॅचरल सूर्यप्रकाशाने तुमचं विटॅमिन डी वाढणार आहे. तर मी हे कोवळं ऊन पण घेते आणि त्याच्याबरोबर हाताचे, पायाचे, पोटाचे, डोळ्यांचे, केसांचे सगळे पूर्ण जेवढे छोटे बऱ्यापैकी जे योगा आहेत ते सगळं मी करते आणि माझ्या दिवसाची सुरुवात अशा प्रकारे छानपैकी करते. तुम्ही अशी तुमच्या दिवसाची सुरुवात करा, तर तुम्हाला त्याचं बेनिफिट नक्कीच मिळेल. हाच प्रतिभा फिरोदियाज किचनकडून तुम्हाला सर्वांना संदेश आहे. आपणा सर्वांचे धन्यवाद.